नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता आपण मटार पनीरची भाजी बनवूया. आता काय काय साहित्य लागतं ते बघूया. इथे 2 चमचे गरम मसाला घेतला आहे, खडा मसाला घेतला आहे, आलं लसूण पेस्ट करून घेतले, 2 लाल मिरच्या घेतल्या, पनीरचे असे तुकडे करून घेतले, टोमॅटोची आपण प्युरी करणार आहोत, कसुरी मेथी घेतले, दही घेतले, इथे लागणारे मसाले घेतले, मीठ लागणार चवीप्रमाणे. इथे कांदा आपण गोल्डन ब्राऊन करून घेतलेला आहे आणि 5-6 असे काजू भिजत टाकलेत आणि इथे वटाणे हिरवे. आता आपण इथे पाणी उकळायला ठेवलं आहे, थोडंसं मीठ टाकू आणि पाणी उकळी आली की आपण वटाणे टाकू आणि असे पाण्यात उकळून घ्यायचे वटाणे असे. त्याचा रंग खूप असा हिरवा येतो आणि असे थोडेसे उकळवून घ्यायचे आपण वटाणे. आता आपण पनीर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे थोडेसे फ्राय करून घेऊया. थोडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेऊया. पनीर आता पनीर काढून घेऊया आपण. आता पनीर काढून घेऊ आणि याला थंड पाण्यामध्ये ठेवूया थोड्या मिनिटासाठी. आणि आपण आता टोमॅटोची प्युरी करून घेऊया. हे बघा असे पाण्यात ठेवलेत पनीर. आता आपण मिक्सरला वाटून घेऊया टोमॅटोची प्युरी. आता हे टोमॅटो टाकू आणि सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. आता कांदा टाकूया आपण याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात आणि दही टाकूया आणि याची पण आपण पेस्ट तयार करून घेऊया. कढई तापले, आता आपण तेल टाकूया. तेल तापला की आपण लगेच टोमॅटोची प्युरी घालूया. टोमॅटोची प्युरी घालूया. टोमॅटोची प्युरी टाकल्याच्या नंतर आपण सगळे मसाले टाकूया. आता आपण आलं लसूण पेस्ट टाकूया. पहिला आलं लसूण पेस्ट टाकूया. नंतर आपण हळदी पावडर, घरगुती मसाला, काश्मीरी मिरची पावडर, थोडीशी धना पावडर, आपण हे खडे मसाले घेतलेले ते पण टाकूया आणि थोडासा गरम मसाला टाकूया. आता याचं चांगला तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेऊया मसाला. छान अशी ग्रेव्ही तयार झाली पाहिजे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. नंतर आपण ही कांदा आणि दही घातलेल्या पेस्ट केले तयार. आता आपण ती पण टाकूया याच्यामध्ये. बघा कसा रंग छान आलाय. आता आपण हे वटाणे थोडेसे बॉईल करून घेतलेले ते टाकणार आहेत नंतर आणि पनीर पण टाकणार आहोत. चवीप्रमाणे मीठ टाकूया आपण. ग्रेव्हीला बघा कसा छान रंग आलेला आहे. आणि एक मिरची पण टाकली आपण सुकी मसाल्यामध्ये. आता आपण पनीरचे तुकडे टाकून घेऊया आणि हे वटाणे ते पण टाकून घेऊया आणि आता छान मिक्स करूया. कसा रंग छान आलाय बघा. ग्रेव्हीला भाजी अशी छान दिसते.
आता एक काजू आपण भिजवलेले ते पण टाकूया आपण. आता छान मिक्स करून घेऊया भाजी आणि लागेल तसं थोडंसं पाणी टाकूया. तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी टाकून ग्रेव्ही ठेवू शकता. आणि वरतून थोडीशी कसुरी मेथी टाकूया. छान स्वाद येतो कसुरी मेथीने. आता आपण 2 उकळी असतोपर्यंत 10 मिनटं भाजीला उकळून घेऊया, छान शिजवून घेऊया. ही बघा आता आपली भाजी रेडी झालेली आहे. थोडंसं आपण गॅस बंद केल्याच्या नंतर गरम मसाला टाकायचा आणि मग भाजी झाकून ठेवायची. खूप मस्त टेस्ट येतो भाजीला. हे बघा आपली भाजी कशी झाली, पनीर मटरची भाजी. हे बघा कसं दिसतो, रंग छान दिसतो ना. चॅनलला सबस्क्राईबर करा आणि लाईक करा. धन्यवाद. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा.